जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. विश्वासाने घेतलं जाणार एकच नावं, आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची, नफा तुमचा, प्रसिद्धी आमची. चला संपर्क करा. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलला आज भेट दिलेली आहे लातूरचे काँग्रेसचे प्रवक्ते, ज्यांची नियुक्ती माननीय माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख साहेबांनी केलेली आहे. व्यंकटेश पुरी साहेब आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही लाख लाख आभारी आहोत. आपण भेट दिली, काय वाटतं? नाही, आभार मानायची तशी आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही आमच्या परिवारातलाच एक भाग आहात आणि परिवारातल्या कुठल्या गोष्टीसाठी परिवारात आपण एकमेकाला, काका पुतण्याला आभार मानत नसतो, मामा भाच्याला आभार मानत नसतो. आम्ही तुमच्याकडे आज पुतण्या मामा भाचा जरी असं तरी आम्ही तुमच्याकडे आज एक काँग्रेस प्रवक्ता, एक जबाबदार प्रवक्ता म्हणजे काही काँग्रेसची भूमिका मांडण्याचं काम तुमच्याकडे आहे. हा, ते माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी माझ्यावर तो प्रचंड विश्वास ठेवला. खरं मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी आजकालच्या, तुम्ही पाहताय की सत्तेचं जे समीकरण क्षणाक्षणाला बदलतायत. बरोबर, आपला वाटणारा सुद्धा नेता कार्यकर्ता हा दुसऱ्या क्षणाला दुसरीकडे असतो. हो, मग त्या एखाद्या नेत्याने एखाद्या कार्यकर्त्यावर किंवा उपनेत्यावर किती विश्वास ठेवावा, ह्याला सुद्धा आता मर्यादा आल्या. पण माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, तो या सगळ्या गढूळ परिस्थितीत महाराष्ट्रातल्या, तरी सुद्धा त्यांनी ते माझ्यावर विश्वास ठेवला, त्याच्यासाठी त्यांचे मात्र खूप आभार. काय वाटतं सर, या स्टुडिओची अशा गरज होती, कसं वाटलं? खूप सुंदर. लातूर शहरामध्ये एवढ्या छान लोकेशनला, एवढ्या सुंदर ठिकाणी आणि अतिशय आधुनिक हे आपलं स्टुडिओ झालंय. मी आलो, मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला, कारण मी तुमची मेहनत पाहिलेली आहे. म्हणजे आजपासून नाही, खूप वर्षापासून तुम्ही तुमच्यातला कलाकार, पत्रकार, तुमच्यातला स्पष्ट वक्ता, आणि तुम्ही पत्रकारिता जी युट्यूबच्या माध्यमातून केली ती अतिशय निर्भड केली, की कुणाला माझ्या याच्यातनं काय वाटेल मला माहित नाही, पण त्या काळातल्या त्या गोष्टी ह्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी सहकार्य केलं, म्हणून हा रत्नाकर औसेकर घडला. खरं तर माझ्या खूप उपकार आदरणीय विलासराव देशमुख साहेब. होय, आज हा जो स्टुडिओ दिसतोय, या स्टुडिओमध्ये येऊन बघा मित्रांनो, जवळपास 10 फूट हाईटचा विलासरावांचा चेहरा मी लावलेला आहे. माझा श्वास, माझा आवाज, माझा नेता. तर असं हे, आणि विलासरावांचे कार्यकर्ते इथं मला शुभेच्छा द्यायला खास अमित भैयांनी पाठवलेले आहेत. तर पुरे साहेब, काय आव्हान करतात जनतेला? या स्टुडिओचं महत्व काय माहिती का? एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो फक्त, की हे पॉडकास्ट स्टुडिओ मी कॉमन करून टाकलाय. म्हणजे उद्या जर आमच्या व्यंकटेश पुरी साहेबाला असेल किंवा आमच्या राजकुमार सुरेश साहेब, वकील साहेबाला वाटलं माझ्या वडिलांचा पॉडकास्ट मला करायचा आहे, माझ्या आईचा पॉडकास्ट मला करायचा आहे, मग ते साधन सामुग्री गोळा करा, व्हिडिओग्राफर, स्टुडिओ, लाईट्स, एडिटिंग, साऊंड सगळं गोळा करा, दमछाक होते. मग मी काय केलेलं आहे की लातूर शहरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या कुणालाही जर वाटलं माझ्या वडिलाचा, माझ्या आईचा पॉडकास्ट मला करायचा आहे, कारण क्षणाचा भरोसा नाही माणसाचा. होय, मग उद्या माझ्या आई वडिलांना पुढच्या पिढीला जिवंत बघण्यासाठी, आमचे वडील असे होते नाही, वडीलच बोलतात. होय, होय. तर असं महाराष्ट्रातल्या नाही, लातूर शहर, आधी आपण लातूरपासून सुरुवात करू. ज्यांची वडिलांची वय आता 60-70च्या पुढे, प्रत्येकानं आपल्या वडिलांचा एक पॉडकास्ट करून घ्यावा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. ज्या वडिलांनी तुमच्यासाठी, तुम्हाला जन्म दिला, वाढवलं, शिक्षण केलं. अहो, प्री वेडिंगला आपण 1.5 लाख खर्च करतो. मग हे छोट्याशा पॉडकास्ट स्टुडिओला 5,000 खर्च न करायला, खरंच ह्या फक्त नाममात्र 5,000मध्ये मी स्टुडिओचं भाडं, एडिटिंग, शूटिंग, प्रश्न विचारणे, माझी मेहनत मी काहीच धरत नाही. फक्त एक स्टुडिओ रेटमध्ये मी हा पॉडकास्ट इथं बरंचसं करून. खूप छान संकल्पना. तर तुम्ही जनतेला काय आव्हान करा? नाही, अशा मला एकच आव्हान करायचंय की खरं जर नुसतं वडिलाचं, आईचं तर आहेच आहे त्यांचं, आपल्या प्रिय व्यक्तीचं, शिवाय तुम्हाला एखाद्या लग्नाचं निरोप द्यायचा आहे, एखाद्या घरातल्या मोठ्या कार्यक्रमाचा निरोप द्यायचा आहे. आजकाल काय झालंय, साधनं खूप झाली आणि जेवढी साधनं जवळ येत आहेत तेवढाच माणूस दूर चाललाय. त्याच्यामुळं ही तुम्ही खूप मोठं माध्यम दिलंय. आज तुमची व्याप्ती ही काही फक्त पत्रकार म्हणून नाही,
तुम्ही पत्रकार तर आहातच, एक चांगले वक्ते आहात, एक उमदे कलाकार आहात आणि तुमच्याकडे विविध म्हणजे तुम्ही एक सुपर मार्केट आहात. रत्नाकर औसेकर म्हणजे एक सुपर मार्केट. कलेचं सुपर मार्केट होणार. त्याच्यात सगळंच आहे म्हणजे म्हणजे सुपर मार्केट प्रवक्तेचे गुण तुम्हाला दिसले. सुपर मार्केट मध्ये आल्यानंतर त्याला सगळंच मिळतं. सगळंच मिळतं. तसं किराणा मिळतो, जनरल मिळतं, भुसार मिळतो, सगळंच मी मिळतं. चित्रकार आहे, तसं मिमिक्री आर्टिस्ट आहे, मी स्टेज आर्टिस्ट आहे, मी फिल्म आर्टिस्ट आहे, मी आयुष्यात सगळं काही केलंय. काय जेवढ्या काही कला जोपासायच्या व्यंगचित्रापासून म्हणजे रत्नाकर औसेकर म्हणजे ऍज अ बॉल सुपर त्याच्यासाठी मी तर लातूरकरांना आव्हान असं करतो की ह्यांनी सांगितलेली कल्पना खरंच खूप छान आहे. ही कल्पना जर आपल्या घरातल्या वृद्ध माणसाचा कदाचित जर तुम्ही ही कल्पना गेल्या वर्षी राबवली असती तर कदाचित माझे वडील जिवंत राहिले आणि दुःख होत आणि पॉडकास्ट केला. ते सुद्धा एक चांगले कलावंत होते, कलाकार होते. विलासराव साहेबांबरोबर त्यांच्या खूप काही आठवणी होत्या. बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळे क्षेत्र, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता शैक्षणिक क्षेत्रात काम. त्यांचा पॉडकास्ट करायचा राहून गेला. मग आईचा करूया आपण कधीतरी भविष्यामध्ये आईची तब्येत जर थोडी व्यवस्थित राहिली तर मी कुणातरी दिवशी कधी घेऊन या. आपण 1 तासाच्या आत पॉडकास्ट तयार करतो, आवर्जून आपण करू ते. आणि मला खूप छान वाटलं कारण लातूर शहरामध्ये विलासरावांचं वाक्य जे नवं ते लातूरला हवं. मग ते तुम्ही त्या विलासराव साहेबांच्या आले मी पाहिलं की साहेबांची एवढी मोठी प्रतिमा तिथं चित्र दिसतंय. तर म्हणजे तुम्ही खराच त्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून लातूरकरांसाठी हे एक नाविन्यपूर्ण पॉइंट हा या ठिकाणी आज उभा केलाय. मलाही खूप छान वाटलं. आजच याचा शुभारंभ झालाय आणि आज सत्यनारायण झाला. आता शुभारंभ अधिवेशन झालं. सामितबाईंची आपण भारतीय संस्कृतीनं आपल्या सनातन संस्कृतीच्या पद्धतीनं आपण आज आषाढी वारीचे प्रस्थान आहे. तर त्याचा आता आधुनिक पद्धतीनं आपण येत्या काळामध्ये मान्य अमित साहेब किंवा तुम्हाला जे काही कुठले सर्व राजकीय पक्षाचे मला जे काही तुमचे समीकरण जुळतील अशा लोकांना सगळ्यांचा आपण निमंत्रित द्यायचे. पण असं अधिवेशनामुळे लांब बोलाय थोडं. असा एवढा छान स्टुडिओ की म्हणजे आल्यानंतर तर म्हणजे खरंच मला मोठ्या कुठल्या तरी चॅनलच्या स्टुडिओ मध्ये आलोय असा एक भास मला या क्षणात झाला. आणि या एवढ्या छोट्या जागेमध्ये तुम्ही खूप काही सुंदर बसवलेलं आहे सगळं. इथले प्रकाश व्यवस्थापन असेल, माईक साऊंड सिस्टीम असतील, हे सगळं अत्याधुनिक खोलीत आहे. थंड बाहेर जर गरमीचा त्रास असेल तर इथं आत थंड आहे. जो तुमच्याकडे मुलाखत द्यायला येणार आहे किंवा जो तो रिलॅक्स होईल, फ्रेश होईल, त्याला घाम येणार नाही, चेहऱ्यावरची तिची रौनक छान दिसेल. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी. आणि नुसतं आम्ही पॉडकास्ट रेकॉर्डिंग नाही करणार तर हे पॉडकास्ट रेकॉर्डिंग जे आमचे 51 लाख फॉलोअर्स आहेत आणि 52,000 युट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणार. जर फक्त फॅमिली नाही पोहोचवणार, जर जे सामाजिक काम करणारे लोक आहेत. तुमचा जो ब्रॉडकास्ट मधली जी तुमची झेप आहे ती आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला आग्रह केला होता विधानसभेत की माझी गाडी आणि त्या काळामध्ये लोकांनी 20,000 25,000 लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती पाहिल्या. अमित साहेबांना सुद्धा वाटलं की हा कार्यक्रम छान आहे. त्यांनी आपल्याला यादी दिली होती की ह्या कार्यकर्त्याची मुलाखत घ्या, त्या घ्या. मी तर काय मी अडकलोय. पण मग विक्रांत असतील, दीपक सूळ असतील, मला वाटतं लक्ष्मण कांबळे असतील, अशा सगळ्यांना त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. त्याचं कारण काय होतं तर तुमची ब्रॉडकास्टची जी यादी आहे, तुमचा जो पाहणारा फॉलोअर आहे तो खूप मोठा होता. त्याच्यामुळं ते खूप छान झालं. पुरी साहेब, व्यंकटेश पुरी, काँग्रेस लातूरचे प्रवक्ता, आज आमच्या स्टुडिओत तुम्ही भेट दिली त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा लाख धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लातूर मधला हा तुमचा उपक्रम खूप छान व्हावा ही आमची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. विश्वासाने घेतलं जाणार एकच नावं, आवाजांचा बादशहा. रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची, नफा तुमचा, प्रसिद्धी आमची. चला संपर्क करा. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर.